डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अपमानासंदर्भातील प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे। ग्वालियर येथील वकील अनिल मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली असताना आज कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला। या प्रकरणात एसपी कार्यालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांमुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे। हे प्रकरण आता राजकीय रंग धारण करताना दिसत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगे NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अपमानजनक वक्तव्यामुळे वादग्रस्त झालेल्या वकील अनिल मिश्रा यांना काल रात्री पोलिसांनी अटक केली। अनिल मिश्रा यांनी आंबेडकरांना ब्रिटिशांचे गुलाम, एजंट आणि खोटारडे म्हणून हिणवले होते अशी तक्रार यामध्ये दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणात SC/ST ऍक्ट अंतर्गत FIR देखील दाखल झाली आहे। पण आजची मुख्य बातमी म्हणजे निषेधकांनी SP कार्यालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर आंबेडकर यांच्या अपमानाविरोधात उतरलेल्या दलित संघटनांनी ग्वालियर चलो मोर्चा काढला। त्यावेळी पोलिसांशी झालेल्या धक्काबुक्कीत गेट तोडण्याचा प्रयत्न झाला। 4 निषेधकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, पण तणाव कायम आहे आणि आता कोर्टाचा निर्णय। अनिल मिश्रा यांच्या जामीन अर्जावर ग्वालियर कोर्टाने आज नकार दिला। न्यायाधीश म्हणाले, हे प्रकरण संवेदनशील आहे आणि समाजात तणाव निर्माण करणारे आहे। जामीन मंजूर करणे योग्य नाही। मिश्रा यांच्या वकिलांनी याला थेट आव्हान देण्याची घोषणा केली आहे। हे प्रकरण आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या अपमानाने संतापलेल्या दलित संघटनांनी आज सकाळी ग्वालियर चलो मोर्चा काढला। शेकडो कार्यकर्ते SP कार्यालयाकडे मार्च करत गेले। तिथे पोहोचल्यावर निषेधकांनी या न्यायालय लावा, न्याय द्याच्या घोषणा देत गेट तोडण्याचा प्रयत्न केला। पोलीस दलाने बळाचा वापर करत हस्तक्षेप केला। 4 निषेधकर्त्यांना ताब्यात घेतले, पण एका कार्यकर्त्याला जखम झाली। ग्वालियर शहरामध्ये कलम 164 लागू करण्यात आले असून शहरात पोलीस पेट्रोलिंग वाढवली आहे। दलित महासंघाचे नेते म्हणतात, हा फक्त अपमान नाही, हा संपूर्ण दलित समाजावर हल्ला आहे। आम्ही शांततापूर्ण निषेध करतोय, पण न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही। यामध्ये अनिल मिश्रा आणि त्यांच्या गटाने डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न केला, हे देखील असह्य आहे। या न्यायालय अंतर्गत कारवाई व्हावी, आम्ही कोर्टाबाहेर बसणार आहोत। हे प्रकरण आता राजकीय रंग धारण करत आहे। काँग्रेस आणि बहुजन पक्षाने मध्य प्रदेश सरकारवर हल्ला चढवला। काँग्रेस नेते म्हणतात, मोहन भागवत सरकार दलितांना न्याय देणार नाही का? तर भाजपकडून शांतता राखा, कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करा, असे प्रत्युत्तर ग्वालियर जिल्हाधिकारी म्हणाले। प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। दोषींना शिक्षा होईल। या प्रकरणात 7 आरोपींवर गुन्हा दाखल असून पोलीस तपास करत आहेत। डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान हा राष्ट्राचा अपमान आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।